ज्ञानाचा प्रकाश आणि समतेच्या मार्गाचा दीपस्तंभ म्हणून ज्यांनी आयुष्य घडवलं त्या महामानवाला वंदन करत आपण प्रतिमा पूजन कार्यक्रमास सुरुवात करूया। मी उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करावे। आपली युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहे। राज्यात हुशार, कष्टाळू, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलामुलींची वानवा नाही, परंतु आर्थिक हलाखीची परिस्थिती आणि इंग्रजी भाषेचा केला जाणारा बागुलबुवा यामुळे मुलांना राज्याबाहेर जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणे शक्य नव्हते। तसेच राज्यातही यूपीएससी बाबत मार्गदर्शन करणाऱ्या क्लासेसची उणीवच होती। ही परिस्थिती बदलण्यासाठी द युनिक अकॅडमीने या क्षेत्रात कार्य करण्याचे निश्चित केले। युनिक अकॅडमीचे संस्थापक श्री मल्हार पाटील सर व श्री तुकाराम जाधव सर यांनी ज्ञानातून सक्षमीकरण हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्या कार्यास सुरुवात केली। आदराची परंपरा आणि स्वागताची परिपाटी जपत आता आपण मान्यवरांच्या स्वागत समारंभाकडे वळूया। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक श्री गोपाळ गुरु सर यांचे स्वागत मुक्ता कुलकर्णी मॅडम संचालिका द युनिक फाउंडेशन या करतील अशी मी त्यांना विनंती करते। नमस्कार। गोपाळ गुरु सरांचा परिचय करून देणं थोडंसं कठीण यासाठी आहे की सरांचा आणि आमचा विद्यार्थी आणि अध्यापक किंवा प्राध्यापक म्हणून गेल्या 3 दशकांपासूनचा संबंध आहे। सर केवळ आमचे मार्गदर्शकच नाही आहेत, तर संस्था स्थापन होण्यापूर्वीपासून आम्ही विद्यार्थी म्हणून सरांचं मार्गदर्शन घेत आहोत आणि संस्थाने स्थापन झाल्यापासून सर संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी झालेले आहेत। सार्वजनिक व्याख्यानमाला जेव्हा आपण आयोजित करत होतो तेव्हा सरांनी अनेक विषयांवरती व्याख्यानं दिलेली आहेत। त्यामुळे संस्थात्मक, कौटुंबिक आणि व्यक्तिगत असा तिहेरी संबंधाचा भाग असल्यामुळे त्यांचा परिचय थोडक्यात करून देणं तसं थोडंसं जिकिरीचं काम आहे, पण कार्यक्रमाची औपचारिकता आणि वेळेचा अभाव ह्या 2 गोष्टी विचारात घेऊन मी सरांचा थोडक्यात परिचय करून देतो। प्रोफेसर गोपाळ गुरु सर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीज येथील राज्यशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत। राजकीय विचार, राजकीय सिद्धांत, राजकीय तत्वज्ञान इत्यादी विषयांवर सरांनी विशेष कार्य केले आहे। गुरु सरांनी कोलंबिया विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन केले आहे। सरांनी यापूर्वी दिल्ली विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात अध्यापन केले आहे। जानेवारी 2018 ते जुलै 2023 पर्यंत सर EPW नियतकालिकाचे संपादक म्हणूनही सरांनी काम केलेलं आहे। सरांना एक मानाचा पुरस्कार मिळालेला आहे। ही रिसिव्ड मल्कॉम आदिसेसी अवॉर्ड फॉर डिस्टिंग्विश्ड कॉन्ट्रीब्युशन टू डेव्हलपमेंट स्टडीज फॉर 2013-14। सरांनी अनेक विषयांवरती मोठ्या प्रमाणात ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे। इंग्रजीमध्ये त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये सुद्धा सरांची विविध पुस्तकं आहेत। फक्त वानगी दाखल इथं मी काही पुस्तकांचा उल्लेख करतो। प्रमुख इंग्रजी पुस्तकांमध्ये गोपाळ गुरु सरांनी लिहिलेलं ह्युमिलिएशन, क्लेम्स अँड कॉन्टेक्स्ट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस 2009 नवी दिल्ली। त्यानंतर सरांनी आणि सुंदर सरुकाई यांनी मिळून लिहिलेलं पुस्तक द क्रॅक मिरर, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस 2017 नवी दिल्ली। त्याचबरोबर सरांनी एडिट केलेलं ॲट्रॉफी इन दलित पॉलिटिक्स विकास अध्ययन केंद्र 2005 मुंबई। सर आणि सुंदर सरुकाईस यांनी एडिटेट केलेलं आणखीन एक पुस्तक एक्सपिरियन्स, कास्ट अँड द एव्हरीडे सोशल, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस 2020। तर अशी काही प्रमुख इंग्रजीतली पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत किंवा ती संपादित केलेली आहेत। त्याचबरोबर मराठीतील आणखी एक पुस्तक त्याचा उल्लेख करणं आवश्यक वाटतं मला, ते म्हणजे वर्चस्व आणि सामाजिक चिकित्सा। तर ही काही वानगी दाखल पुस्तकांची नावं मी आपल्याला सांगितलीत, पण असे स्फुट लेख किंवा अनेक काही वर्तमानपत्रांमध्ये, नियतकालिकांमध्ये लेखन सरांनी केलेलं आहे। सरांना ऐकणं म्हणजे ही एक प्रकारची वैचारिक शिवदरी ठरते आमच्यासाठी आणि याचा अनुभव तुम्ही सरांच्या मांडणीतून घ्यालच। त्यामुळे मी फारसा वेळ न दवडता सरांचं द युनिक अकॅडमी आणि द युनिक फाउंडेशन त्याचबरोबर इतर संस्थांच्या वतीने स्वागत करतो आणि इथे थांबतो। धन्यवाद। नुसतं प्रवीण सरच आता व्यासपीठावरती शिल्लक राहिले, बाकी गेले खाली, त्यामुळे माझ्यावरचा दबाव थोडासा कमी झाला आहे। मित्रो, सुरुवातीलाच मला युनिक अकॅडमीचे
आभार मानायचे. आभार एवढ्यासाठीच की मला इकडे फारसं कोणी आजकाल बोलवत नाही. का बोलवत नाही हे मला माहिती नाही, पण बोलवत नाही हे खरं आहे. त्यामुळं युनिक अकॅडमीने मला बोलावलं, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले पाहिजेत. मी फारसा सुबोध बोलत नसावा किंवा दुर्बोध बोलत असावा म्हणून मला बोलवत नसतील लोक. पण युनिक अकॅडमीचे माझे अतिशय जवळचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जवळचे संबंध जिव्हाळ्याचे असतील असं काही सांगता येत नाही. म्हणून शब्दांच्या मध्ये सुद्धा बरंचसं गुणात्मक अंतर असतं. ते तुम्ही जेव्हा तुमचे प्रश्नाचे उत्तरं लिहिणार तुमच्या परीक्षेमध्ये तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. म्हणजे आवर्जून प्रत्येक शब्दाला काहीतरी मूल्य असतं, महत्त्व असतं. त्यामुळं जवळचे आणि जिव्हाळ्याचे दोन्ही संबंध आहेत. हे बहुतेक माझे इथे जे संचालक आहेत, मुक्ताला धरून सगळे जे संचालक आहेत अकॅडमीचे, ते माझे विद्यार्थी आहेत. बहुतेक, बाकी नाहीत, पण बहुतेक सगळे विद्यार्थी आहेत. पण परंतु त्यांच्यावरती मी माझी प्राध्यापिके गाजवणार नाही आज, कारण तेही माझ्याच तोलामोलाचे आहेत. आता चर्चा करत होतो त्यांच्यासोबत, त्यांच्याकडून मला बरंचसं मिळतं, नवीन नवीन ऐकायला मिळतं. आणि त्यामुळे त्यांची विचार करण्याची, विचार मांडण्याची कुवत, हे सगळी क्षमता माझ्या क्षमतेच्या बरोबरीची आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळंच कदाचित त्यांनी मला बोलावलं आणि मी त्यांचं आमंत्रण स्वीकारलं. आजचा दिवस महत्त्वाचा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आपण आज त्यांना आदरांजली देतो. खरं म्हणजे साजरा करतो असं म्हणायला पाहिजे, पण ते जे शिष्टाचाराचे संकेत आहेत ते लक्षात घेऊन आपण असं म्हणजे साजरा करतो असं म्हणत नाही. पण त्यांचे विचार सेलिब्रेट केले पाहिजेत, नाही का, या अर्थाने. आणि त्यामुळं काय विचार आहेत असं जेव्हा मला कुठल्या विषयावरती बोलणार आहे इथे, जेव्हा मला केदारने विचारलं, म्हटलं मी याच्यावरती काय बोलू, मग त्यांना सुचवलं की राज्यघटना आणि त्याला जोडून असलेल्या संस्था, विभाग आणि सामाजिक न्यायाची संकल्पना, हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, संबंधित आहेत. आणि जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा या दोन्ही गोष्टींचा संबंध अगत्यानं जोडण्याचा प्रयत्न करता. आणि MPSC, UPSC आणि इतरही परीक्षांमध्ये जे रस घेतात त्यांच्यासाठी हा संबंध तर अधिकच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मला वाटलं की हा विषय आपल्या पुढे आपण मांडावा. तर मी सर्वसामान्यपणे 5 मुद्दे मांडेल, टोकदारपणे मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि मध्येच तुम्हाला वाटलं की काहीतरी वेगळंच चाललं, भरकटत चाललं, फरफटत चाललं, तर मला थांबवा. बहुतेक मी अलाव करत नाही, मी फरकटत नेत नाही लोकांना, मांडतो 5 मुद्दे. आणि हे मुद्दे जेव्हा तुम्ही भारतीय राज्यघटना शिकवता किंवा शिकता, त्या शिकवण्यामध्ये हे मुद्दे आले असेलच असं मला वाटतं. जर आले नसतील तर मग मला वाटतं मला काहीतरी बोलण्याची संधी जी मिळाली त्याचं काहीतरी महत्त्व आहे असं मला वाटतं. जर मी रिपीट करत असेल तर मला माफ करा, बहुतेक रिपीट करत नाही मी. इथे दुसरे एक विचारवंत आहेत, त्यांचं नाव विटकेस्टाईन, मोठे तत्त्वज्ञ आहेत, भाषेचे तत्त्वज्ञ होते. आणि त्यांचं म्हणणं होतं एक शब्द मी एकदाच वापरतो, डबल वापरत नाही. ही कुवत आपल्यामध्ये यायला पाहिजे, येईलच असं नाही पण यायला पाहिजे, प्रयत्न करावा. रिपीट करता कामा नये तो शब्द, नवीन नवीन शब्द निर्माण करण्याची कुवत आणि क्षमता आणि ती भरारी आपल्यामध्ये असावी.
तर ते नवीन मी मांडण्याचा नेहमी प्रयत्न करतो. त्यामुळे म्हणूनच ते कधी कधी माझं भाषण दुर्बोध होतं, कारण क्रमिक पुस्तकामध्ये टेक्स्टमध्ये हे शब्द नसतात. मग काय बोलतात सर, हे काहीतरी खिच्यातलंच काढून बोलतात की काय असं वाटतं. पण नवीन शब्द असतात ते. पण कधी कधी मग विटकेस्टाईन म्हणतो त्याप्रमाणे माझी काहीतरी खाजगी भाषा वगैरे मी आपल्यासमोर मांडतो का असं होतं. प्रायव्हेट लँग्वेज म्हणतात त्याला ते. आणि MPSC UPSCमध्ये प्रायव्हेट भाषा वापरण्याची मुभा नाही. सरकारी जे आहे, पठडीतलं जे आहे, जे सरकार मान्य आहे तेवढंच म्हणायला लागतं. ते आपल्यामध्ये करायला लागतं, पण त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन आपण करू शकतो. ती मुभा आपण आपल्याजवळ ठेवावी, ते स्वातंत्र्य ठेवावं की मला नवीन शब्द मांडायचे आहेत. म्हणून मी बहुतेक 5 मुद्दे मांडणार आहे. त्यात सगळं बरंचसं नवीन असावं असं मला वाटतं, जे पुस्तकात आलेलं नसेल. तुमच्या परीक्षेला उपयोगी आहे की नाही मला माहिती नाही, पण नवीन असेल असं मी याची एक गॅरंटी देतो. मुद्दा नंबर 1, बाबासाहेबांच्या संकल्पनेच्या संदर्भामध्ये सामाजिक न्याय हा मुद्दा आलेला आहे. काही विचारवंत, समकालीन विचारवंत, त्यांना केवळ सामाजिक न्यायाचे तत्त्वज्ञ मानतात. डॉक्टर आंबेडकर इज द फिलॉसॉफर ऑफ सोशल जस्टिस. त्यांना त्या संकल्पनेपर्यंत रिचवतात. त्याच्या पलीकडे त्यांचं विचार विश्व नाहीच आहे असं सांगण्याचा प्रयत्न होतो. बाकीचे सगळे विचारवंत वैश्विक आहेत, सगळ्या विषयांवरती ते बोलू शकतात, पण बाबासाहेब सोशल जस्टिसवरती. हे जे आपल्याला म्हणजे जे त्यांना संकुचित करण्याचा प्रयत्न होतो, ह्याच्यावरती आपल्याला काही प्रश्न उपस्थित करायचे. सामाजिक न्याय खरंच दलितांपुरता आहे का, OBC पुरता आहे का, स्त्रियांपुरता आहे का, आदिवासी पुरता आहे का, आणि तमाम जे वंचित शब्द नको आहे वापरायला, पण जे दुर्लक्षित आहेत, पिचलेले, नाडलेले आहेत, दबलेले आहेत, अशांच्यासाठीचा तो न्याय आहे, ती संकल्पना आहे. हे खरं आहे. घटनेनं ते आपल्याला मान्य केलेलं आहे की हे या लोकांसाठी, विशिष्ट समूहांसाठी सामाजिक न्यायाची संकल्पना वापरण्यात आलेली आहे. पण या संकल्पनेचा आंबेडकरी परिप्रेक्ष्यातून जर आपण विचार केला तर तो फारच कोता होईल. व्यापक शब्द आहे हा, जो बाबासाहेबांना अभिप्रेत होता तो व्यापक शब्द आहे. त्याच्यामध्ये हा सर्वव्यापी आहे, कॅपॅशियस आहे, इन्क्लुसिव्ह, कॅपॅशियस आहे. त्याच्यामध्ये जेंडर जस्टिस आहे, इक्वालिटी आहे, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक सगळ्या पद्धतीची छटा असलेला, डायमेन्शन असलेला न्याय आहे. आणि विशेष म्हणजे सामाजिक न्याय हा माणुसकी शब्द जे मूल्य आहेत ते महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. मग तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे, असं जर असेल, हा सर्वव्यापीचा शब्द असेल आंबेडकरी विचारधारेच्या अनुषंगानं, तर मग आपल्या उद्देशपत्रिकेमध्ये, प्रिॲम्बलमध्ये न्यायाची फोड का केली? जस्टिस, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सोशल असं का म्हटलेलं आहे? ह्याचं उत्तर काय घटनातज्ञ, घटनाकार देतात असं मी कुठं वाचलेलं नाही आहे. हे संकल्पना सुटी आहे का, की केवळ या वैश्विक सर्वव्यापी सामाजिक न्यायाच्या कल्पनेचाच भाग आहे? आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय. तर हे चार जे वेगळे जे त्यांच्या उपसंकल्पना आहेत त्या या मुख्य संकल्पनेचा भाग आहेत. आणि मी असं या व्यासपीठावर मांडू इच्छितो, ठासून मांडू इच्छितो की सोशल जस्टिस ही रूट कन्सेप्ट आहे. तिथनं सगळ्या कन्सेप्ट स्प्राउट होतात. आता हे फारच जास्त झालं आहे, पण आहे खरं. मी कोणाशी चर्चा करायला तयार आहे, म्हणजे चॅलेंज देतो असं नाही, पण देतो चॅलेंज. गरमी व्हायला लागली. तर रूट कन्सेप्ट आहे, तिथं सगळा फ्लोट होतात. आता तुम्ही हे लिहू नका, तो घटनेमध्ये लिहिलेला आहे तेवढंच लिहा. पण मी जरा थोडासा इंटेलेक्च्युअल ऑटोनॉमिक म्हणजे स्वातंत्र्य घेतोय. मग आता हे वेगळ्या मांडल्या हे कशासाठी घटनेमध्ये, प्रिॲम्बलमध्ये? तर त्याचं काय आहे, या संकल्पनांमध्ये
जास्तीत जास्त स्पष्टीकरण यावं त्यासाठी हे फोड केलेली आहे. सरळ सोप्या व्हाव्यात आणि त्याची अंमलबजावणी जेव्हा तुम्ही IAS ऑफिसर वगैरे होणार तेव्हा तुम्हाला त्या करता याव्या व्यवस्थित. कुठल्याही पद्धतीची संदिग्धता नसावी, त्याच्यामध्ये ॲम्बिग्युइटी नसावी संकल्पनांमध्ये. त्यासाठी हे मांडले गेलेलं आहे कसं. म्हणून ही घटना, हे प्रियांबल विद्वानांसाठी नाही आहे, सर्वसामान्यांसाठी आहे, लोकांसाठी आहे प्रियांबल. आता आमच्यासारखे त्याच्यात फोड करतात वगैरे वगैरे ठीक आहे, पण त्यांना तुम्ही काही सिरियसली घेऊ नका. रोहित डे नावाचे अमेरिकेत येल युनिव्हर्सिटीमध्ये काय त्यांनी लिहिलं आहे पीपल्स कॉन्स्टिट्यूशन, पण त्यासुद्धा ही चर्चा आलेली नाही आहे. म्हणून हा एक पहिला मुद्दा झाला की हे जे सामाजिक न्यायाची कल्पना आहे आंबेडकरी प्रणीत, ती रूट कन्सेप्ट आहे. त्याच्यातून सगळ्या अशा संकल्पना आपल्या सोयीसाठी, आपल्या स्पष्टीकरणासाठी बाहेर पडतात आणि त्याचा आपण एक एक संकल्पना बाहेर काढून त्याचा आपण त्याच्यासंबंधी विचार करतो, सखोल विचार करतो. उदाहरणार्थ स्त्रीवाद्यांनी जाता सांगायला पाहिजे, रॉल्स नावाचा जो विचारवंत होता, म्हणजे त्यांचे पुस्तक अजूनही वाचतो आपण. रॉल्स माहिती आहे, जॉन रॉल्स. 1971 साली त्यांनी हे चांगलं म्हणजे बायबलच लिहून ठेवलं, थेअरी ऑफ जस्टिस. त्यांना प्रश्न विचारला स्त्रीवाद्यांनी, तुमची संकल्पना केवळ पॉलिटिकल आहे, पॉलिटिकल फिलॉसॉफीच्या संदर्भातली पॉलिटिकल जस्टिस जस्टिसची कल्पना केवळ पॉलिटिकल डायमेन्शन घेऊन तुम्ही मांडली आणि ती संस्थांच्या संदर्भातच मांडली तुम्ही, जसं आता पुढे बघणार आहोत. त्याच्यामध्ये इतर जे डायमेन्शन्स आहेत, पैलू आहेत न्यायाचे, ते आलेले नाहीत. उदाहरणार्थ स्त्रियांचा संबंध त्याच्यामध्ये आलेला नाही. तुम्ही तो गृहीत धरलेला आहे, मांडलेला नाही. आणि ही स्त्रीवाद्यांची रॉल्सवरची टीका अतिशय भक्कम आहे, खोडून काढता आलेली नाही. आणि मी त्या समीक्षेशी पूर्णपणे सहमत आहे. त्यामुळे पॉलिटिकल शब्द हा पण आपल्या सोयीसाठी आणि पॉलिटिक्स त्याच्यावरती, ह्या पुस्तकावरती केवळ पॉलिटिकल जस्टिस ॲज पॉलिटिकल फिलॉसॉफीवरती जवळजवळ जगभरामध्ये नवीन 2,500 पुस्तकं लिहिले गेलीत. कल्पना करा, पॉलिटिकल जस्टिसवरती. त्याने सोशल जस्टिसवरती लिहिलं आहे का? सोशल जस्टिस उलट पॉलिटिकलचा भाग आहे असं त्यांनी मांडलं आहे, उलटं केलं आहे. आता आपण सुलटं करतो, सरळ करतो, आंबेडकरी विचार घेऊन पुढे, नाही का? तर हे असे हा एक पहिला मुद्दा. आणि अतिशय म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली किंवा काय, तो मुद्दाच नाही हो. त्यांनी त्यांच्या विचारांनी घटना भारावून टाकलेली आहे, भारावले. त्याच्यामध्ये त्यांनी आशय भरला आहे. जेव्हा आपण डिबेट करतो लिहिली की नाही, हा मुद्दा जरी महत्त्वाचा असला तरी त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा की भारावून टाकणे. पानापानावरती मूल्य दिसतात, हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. हा आला पहिला मुद्दा. मुद्दा नंबर 2, ही संकल्पना जी आहे तिचं प्रयोजन काय? तुमच्या वाचण्यात आलं असेल, तुमच्या शिक्षकांनी, टीचर्सनी, मेंटर्सनी तुम्हाला सांगितलं असेल की साधारणतः 2 पद्धतीनं आम्ही विचार करतो न्यायाच्या बाबतीमध्ये. आणि जे ऑफिसर्स आहेत तुमच्यासारखे होणारे, पुढे होतील, त्यांच्यासाठी हे 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. न्याय ही कल्पना सर्वव्यापी आहे, विश्वाला गवसणी घालणारी आहे, सगळ्या प्रश्नांना आपल्या कवेत घेणारी आहे कल्पना. जे काही सूक्ष्म क्लिष्ट आहे वास्तव, त्याला सुद्धा सरळ सोप्या पद्धतीनं विश्वाच्या पटलावरती मांडू शकते, अशी ती कल्पना आहे. त्याला काय म्हणतात,
विश्लेषणाची क्षमता, अनॅलिटिकल पॉवर जी आहे ती फार तुम्हाला तुमचे जे विशिष्ट अनुभव आहेत त्यांना ते सार्वजनिक करण्याची ताकद ह्या संकल्पनांमध्ये असते, नाही का? तर ती त्याच्यामध्ये आहे. आणि ती जरी असली तरी ती आपसूक लोकांपर्यंत पोहोचत नाही, तिची आणखीन फोड करायला लागते आणि ती न्यायाला लागते आणि अधिकारी नेतात ती लोकांपर्यंत, त्यांचं काम असते. त्याच्यामधली पहिला जो पैलू आहे वितरणात्मक, ज्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणतो. न्याय जरी घटनेत लिहून ठेवला असला तरी तो प्रत्यक्षात लोकांच्या जीवनात अवतरला पाहिजे की नको. आणि तो पॉलिसीच्या अंगानं, सबसिडीच्या अंगानं, कॉम्पन्सेशनच्या अंगानं, अनेक अंगानं तो पोहोचत असतो म्हणजे अपेक्षित आहे. पोहोचतो की नाही माहिती नाही, पण पोहोचायला पाहिजे अशी घटनात्मक भूमिका असते किंवा तात्विक अमूर्त पातळीवरची ही अपेक्षा असते. आणि म्हणून डिस्ट्रीब्यूट काय करायचं आहे, 2 गोष्टी डिस्ट्रीब्यूट करायच्या आहेत आणि अधिकारी फक्त एकच गोष्ट डिस्ट्रीब्यूट करतात असं मला वाटतं. पोझिशनल गुड्स, पैसे देणे, पद वाटणे, नोकऱ्या देणे, पोझिशनल गुड्स. मॉरल गुड्स माहिती नाही. एखादी स्त्री जर गेली कोर्टामध्ये किंवा BDO ऑफिसमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये, तर त्या स्त्रीचं स्वागत होतं का? ती स्त्री एक अधिकार संपन्न व्यक्ती आहे, एजन्सी, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक वेगळं सत्व आहे एजन्सी म्हणून. तिचा सन्मान आपण केला पाहिजे. असं होतं का हो? किंवा एखादी स्त्री अधिकारी झाली, त्या स्त्रीला एक ॲब्स्ट्रॅक्ट ऑफिसर म्हणून त्या स्त्रीची मान्यता मिळते का त्या स्त्रीला? आणि अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत की तसं होत नाही. पोझिशनल गुड तुम्हाला मिळाला पण मॉरल गुड नाही मिळाला. आणि रॉल्स दोन्ही बाजूनी, बाबासाहेब दोन्ही बाजूनी त्याच्यावरती भर देतात. डिस्ट्रीब्युशन कशाचं करायचं? डिस्ट्रीब्युशन ऑफ अटेन्शन, नॉट सिम्पली पोझिशनल गुड. माझ्याकडे माझी दखल घेण्याचा अधिकार मला आहे, तुम्ही दखल घ्यायला पाहिजे. मी आली माझा अर्ज घेऊन, कोथरूडमध्ये FIR फाईल होत नाही आहे ना, त्या स्त्रियांना वकिलाला भांडायला लागतं, काय चाललंय? असं सगळं चाललेलं असताना आपल्याला, आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ अटेन्शन, इक्वल अटेन्शन. त्यांचे दुसरे भक्त म्हणणार, चेली म्हणणार नाही, पण दुसरे विचारवंत रोनाल्ड डॉर्किन, हे शब्द तुम्ही हे वाचावे. रोनाल्ड डॉर्किन यांनी इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इक्वल अटेन्शन हा मुद्दा मांडला पुढे. म्हणजे रॉलच्या संकल्पनेला पुढं विकसित केलंय. आणि जेव्हा आपण शिकतोय वर्गामध्ये, अधिकारी म्हणून आपली अपेक्षा असतात, तेव्हा आपण जेव्हा जातो प्रत्यक्ष व्यवहारात काम करायला, तेव्हा आपण काय करतो हा मुद्दा. हे आता सगळं मी पेडागॉजिकल सांगतो तुम्हाला, तुम्ही करावंच असं म्हणजे अपेक्षित आहे, पण असं ते सगळं आदर्शवादी चित्र आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ अटेन्शन, मॉरल गुड्स आणि मटेरियल गुड्स वाटायचं. न्यायाप्रमाणे जेवढी तुम्हाला आहे, तुमच्या प्रपोर्शनेट म्हणजे तुमच्या योग्यतेप्रमाणे तुम्हाला द्यायला पाहिजे ते दिलं पाहिजे, दिल्या गेलं पाहिजे, वगैरे वगैरे. दुसरं जे आहे ते आहे करेक्टिव्ह आस्पेक्ट ऑफ जस्टिस. पहिला झाला डिस्ट्रीब्युटिव्ह, दुसरा आहे करेक्टिव्ह, दुरुस्ती वजा न्याय, दुरुस्तवादी न्याय असं म्हणायला लागेल. रिफॉर्मिस्ट म्हणत नाही मी, ते चुकीचं होईल. करेक्टिव्ह जस्टिस करेक्टिव्ह आहे. तो का करेक्टिव्ह आहे?
इतिहासामध्ये भूतकाळामध्ये इतिहासामध्ये ज्या ज्या चुका आपल्याकडनं झाल्या त्या पुढे भविष्यामध्ये होणार नाहीत, त्याची दुरुस्ती करायची, रिपीट होणार नाहीत त्या. मग आता कोणाकोणाच्या संदर्भात चुका झालेल्या आहेत आपल्या देश समाजामध्ये? अग्रक्रमानं स्त्रिया, अग्रक्रमानं दलित, आदिवासी वगैरे वगैरे. काय चुका झाल्यात? आपण त्यांना गावकुसा बाहेर ठेवलं. मी सोप्या भाषेत सांगतो. स्त्रियांना आपण किचनमध्येच ठेवलं आणि त्यांना सांगितलं, अरे वा, किचन म्हणजे काय सॉवरीन प्लेस आहे. आणि ती सुद्धा म्हणते की नाही, माझ्या घरात किंवा किचनमध्ये घुसायचं नाही. हा, सत्य पे सत्तामध्ये बघाय फार व्यवस्थित झालेलं आहे. सिनेमामध्ये तो सिनेमा मला सांगायचा नव्हता, पण सांगतोय कारण तो तिथं उदाहरण आहे. हेमा मालिनी नावाची जी नटी आहे, मी मला आदरानं म्हणतो, तर त्या जेव्हा बंगल्यात जातात, घराची सफाई कुठनं सुरू करतात. ते सुरुवात कुठनं होते? किचनमध्ये. असा जो काही आभास, इल्युजन ऑफ युअर एलिव्हेशन, you are illusionary elevated to the level of a queen of the kitchen, sovereign. You have established a sovereign power over kitchen. You don't allow anyone to get into the kitchen. वा, किती मोठी पॉवरफुल बाजू आहे. हे जे आहे, हे चूक केलेली आहे आपण. पेट्रियार्कीने ही चूक केलेली आहे. ती दुरुस्त करायची असेल तर तिला बाहेर पडायचं. पण बरेच संधी उपलब्ध झालेली आहे आता, म्हणून करेक्टिव्ह आहे. जातीवादी अस्पृश्यतेला आणि बाबासाहेबांचं तेच मुख्य काय आहे की तुम्ही यांना राखीव जागा का द्यायला पाहिजेत? कॉम्पन्सेटरी डिस्क्रिमिनेशन, कॉम्पन्सेटरी जस्टिस, कॉम्पन्सेट करायला पाहिजे. पण तुम्ही म्हणणार, असा प्रश्न निर्माण होतो चळवळीमध्ये, तुमच्यामध्ये अनेकांच्या मध्ये तो प्रश्न असेल, आम्ही कुठे तुमच्यावरती जातीवाद करतो, आम्ही कुठे भूतकाळामध्ये अन्याय केला, आम्हाला तुम्ही का त्याची काय सजा देता वगैरे वगैरे. बरोबर आहे. पण ते जे वास्तव वर्तमानात जर चालू असेल आणि ते तुम्ही जर उघड्या डोळ्याने पाहत असाल तर तुम्ही इक्वली रिस्पॉन्सिबल आहात. You are equally responsible for the things that are transited from past to the present, and you allowed them to continue. You are equally responsible. You just can't say that it is not my problem. You have to be held responsible squarely for the fault of which you are not directly responsible. असं सगळं आहे. करेक्टिव्ह जस्टिस फार महत्वाचं आहे. पण शेतकऱ्यांच्या नशिबामध्ये करेक्टिव्ह जस्टिस नावाचं प्रकरण जे आहे ना, त्यांच्या त्या विश्वामध्ये आलेलंच नाहीये. चुका दुरुस्तच करत नाही गव्हर्नमेंट. अनेक पातळीवरती आपण बघतो, अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो. युनिक फाउंडेशनमध्ये अतिशय महत्वाचे याच्यावरती प्रकल्प केलेले आहेत, तुम्ही बघू शकता ते. परंतु करेक्टिव्ह जस्टिस किती महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती कॉम्पन्सेटरी डिस्क्रिमिनेशनवरती फार मोठा अभ्यास झालेला आहे. आणि एकच पुस्तकाचा उल्लेख करेल मी, मार्क गॅलेंटरच्या पुस्तकाचा उल्लेख OUPनं काढलेला आहे, कॉम्पिटिंग इक्वालिटीज. ते पुस्तक जरूर वाचा. त्याच्यामध्ये ओबीसीच्या रिझर्वेशनवरती फार मोठे चॅप्टर्स आहेत, ते जरूर वाचा. अतिशय सूक्ष्म आणि अनॅलिटिकल पद्धतीने ते पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. मराठीत त्याचं भाषांतर झालेलं नाही, पण इंग्रजीमध्ये फारच सोप्या इंग्रजीमध्ये ते आहे उपलब्ध. तर हा दुसरा करेक्टिव्ह. आणि आता याला अनेक फाटेफूट सामाजिक न्याय, मी तर त्याच्यामध्ये जातं बाबासाहेबांना काय अभिप्रेत होतं त्याच्याबद्दलच मी आता फोकस इथं करतोय. करेक्टिव्ह जस्टिसला फार त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे कॉम्पन्सेटरी डिस्क्रिमिनेशन, कॉम्पन्सेट कोणाला करायचं हा मुद्दा आहे.
जाता जाता सांगतो, कॉम्पन्सेशनचे मुद्दे बरेचसे येतात शेतकऱ्यांच्या संदर्भात, ॲट्रॉसिटीजच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी कॉम्पन्सेशनचे मुद्दे. कुठलं कॉम्पन्सेशन व्हॅलिड आहे हे कसं ठरवायचं? तुम्ही जर अधिकारी झाला तर कसं काय तुम्ही वाटप करणार? NDRFच्या लोकांनी, आता पूर आला होता, अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेत, प्रचंड नुकसान झालं त्यांचं. काही तत्व वगैरे आहे का नुकसान भरपाईचं ज्याच्यामुळे त्याला प्रपोर्शनेट पद्धतीनं नुकसान भरपाई मिळेल? की आर्बिट्ररी आहे? ऑफिसर आर्बिट्ररीली काही तत्व काढतात का? 28 गायी वाहून गेल्या, 3च गायी तुम्ही देता, कुठलं प्रपोर्शन आहे? कुठलं प्रपोर्शन, कुठलं तत्व वापरून तुम्ही हे कॉम्पन्सेशन ठरवलंय? काय क्रायटेरिया? तर तो जाऊ द्या मुद्दा, पण महत्वाचं कॉम्पन्सेशन कसं व्हॅलिड आहे, यथार्थ कसं आहे, ते योग्य कसं आहे. यथार्थ शब्द बरोबर आहे, योग्य नाही बरोबर, कारण ते जजमेंट आहे, युटिलिटेरियन जजमेंट त्याच्यामध्ये आहे. यथार्थ जास्त तात्विक आहे. यथार्थ काय आहे? जर तुम्हाला तुमच्या कृतीमधून होणारं नुकसान दिसत असेल तर तुम्हाला कॉम्पन्सेशन मागता येत नाही. काय म्हणतो मी रिपीट करतोय. जर तुम्हाला बसा एकदमच बसा खाली. जर तुम्हाला तुमच्या कृतीतून होणारं नुकसान दिसत असेल, इमॅजिन करत असाल, आणि तरी जर तुम्ही चूक केली तर चुकीच्या संदर्भात तुम्हाला कॉम्पन्सेशन नाही. शेतकऱ्यांना दिसतच नाही पाऊस कधी पडेल काय, इमॅजिन करू शकत नाही, म्हणून त्यांना कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे अग्रक्रमाने. कुठला अधिकारी असं विचार करतोय सांगा मला? आणि स्टेट विचार करताय का? मॅकॅव्हेलीचं स्टेट, हॉबचं स्टेट करतं विचार, आणि रॉयलचं स्टेट विचार करतं. म्हणूनच ते वेलफेअर स्टेट आहे. वेलफेअर स्टेट काय? ते विचार करणारं स्टेट आहे. विचारापासून पडणारा स्टेट आपल्याला माहित आहे की नाही? विचारापासून लांब पडणं, विचाराचा संबंधच नाही. 28 गेल्या, हे घ्या 3. 28 गाय गेल्यात, हे 3 घ्या. मेहरबानी, कम्पॅशन आहे, कॉम्पन्सेशन नाही. इथे कम्पॅशन आहे, आणि आम्ही शेतकऱ्यांना कम्पॅशन नको. नो सॉरी, कम्पॅशन नको, तुमची मेहरबानी नको. हे सगळे मुद्दे तुम्ही जेव्हा होणार अधिकारी तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, असं मी तुमच्याकडून माफक अपेक्षा करतोय. आणि हे सगळं बाबासाहेबांनी मांडलेलं आहे करेक्टिव्ह जस्टिसमध्ये. असं मी म्हणालो असतो, तिसरा महत्वाचा मुद्दा आता करेक्टिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह हा बद्दल. तिसरा आणि अतिशय महत्वाचा नवीन मुद्दा आहे, आणि त्याचा कॉपीराइट फक्त माझ्याकडे आहे. मला गमतीने म्हणतो, म्हणजे काय सर आगाऊपणा करतात, पण आगाऊपणा चालतो कधी कधी. स्त्रियांनी, दलितांनी, काळ्या लोकांनी, काळेच म्हणतो त्यांना मी, अमेरिकन आफ्रिकन म्हणत नाही. ॲरेगन्स आणि लिनियन्सी याच्यामध्ये फार थिन लाईन ठेवली पाहिजे. जेव्हा कोणी माझ्या अस्मितेवरती पाय ठेवत असेल तर ॲरेगंट स्त्रिया, आणि कोणी माझ्यापेक्षा जास्त विधान असेल तर नम्र व्हायचं. व्हेरी थिन लाईन. म्हणून मी त्या अर्थानं बोललो की याला कॉपीराइट माझा आहे. बाबासाहेबांचं अतिशय महत्वाचं योगदान जो आहे सामाजिक संकल्पनेच्या याच्यामध्ये, न्यायाच्या, ते आपण मान्य करत नाही. ते काय म्हणतात, तुम्हाला जर राज्याकडनं, कल्याणकारी राज्याकडनं जर काही फायदा मिळायचा असेल डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भामध्ये, तर त्याची काय क्रायटेरिया आहे? त्याचा क्रायटेरिया आहे लोकसंख्या. लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्हाला रिझर्वेशन मिळेल. आता तेच तत्व आपण अंगीकारलेलं आहे, पण हे तत्व त्यांनी नाईलाजानं स्वीकारलं बाबासाहेबांनी. हे त्यांच्या
चर्चा विचार विश्वातलं नाही आहे. त्यांना ते एक प्रॅग्मॅटिक थिंकर म्हणून त्यांना ते मान्य करावं लागलं. काय त्यांचं म्हणणं आहे, काय तत्व असावं? जेवढं ज्याचं दुःख मोठं दुःख, त्या दुःखाच्या प्रमाणात त्यांना रिझर्वेशन द्या. आहे की नाही नवीन? स्त्रियांचं दुःख मोठं, त्यांना त्या तुलनेत द्या. आता मोजणार कसं दुःख ते ठरवा तुम्ही, पण दुःख फार साधी गोष्ट आहे. एखाद्या स्त्रीला, आणि सॉरी मी जरा उदाहरण न पटणार देतो, पण काय म्हणतात त्याला, न आवडणारे उदाहरणं देतो. तंदुरी चिकन सारखं तुम्ही एखाद्या स्त्रीला रोस्ट करत असाल, किती मोठं दुःख आहे. दिल्लीची केस आहे, रोस्ट केलंय. एखादा दलित मॅन होलमध्ये मरतोय, किती मोठं दुःख आहे. तुमची घाण काढता काढता तो तिथे मरतोय, किती मोठं दुःख आहे. त्या तुलनेत तुम्ही त्याला देताय का 300 रुपये? काय चाललंय, काय चाललंय, काय सगळी घाण काढतोय. आणि आपण कचरा वेचणाऱ्या स्त्रियांकडे कसे बघतोय, किती पैसे देतो वगैरे वगैरे. पण बाबासाहेबांचा अतिशय रॅडिकल असा विचार आहे जो मागं पडतोय. असं जर असलं ना, सगळ्या स्त्रियांना, आदिवासी सगळ्या लोकांना द्यावं लागेल. केवळ लोकसंख्येचं प्रमाण ठरत ते त्याच्यामध्ये महत्वाचं. आणि हा विचार मला वाटते, तू केदार पहिल्यांदा ऐकतो का ह्याच्यावर ऐकलं तो? हा, माझा विद्यार्थी आहे म्हणून त्याला सांगितलं. राईट हे जो शिकवताना सुद्धा बरोबर आहे की नाही असंही म्हणता कामा नये. समोरच्याचे तुम्ही मापा काढत असता. एम आय राईट असं म्हणायला नको शिक्षकाने. आता सध्या मी एक त्याची परीक्षा घेतली, एक तर याच्यावरती काही होऊ शकतं का? दुःख ह्या क्रायटेरिया जो रॉल्सनी सुद्धा घेतलेला नाही. रॉल्सच्या बद्दल मी नंतर बोलेल, मला नंतर बोलवा, मी रॉल्सवर तर नंतर बोलेल. पण हा अतिशय महत्वाचा आजच्या दिवशी तरी विचार आपण मांडला पाहिजे. मी एवढी थोडक्यातच सांगितलं हे, आणखी जास्त सविस्तरपणे सांगता येतं की दुःख म्हणजे काय, कसं वाटायचं, कसं मेजर करायचं, मेजरेबल आहे का ते प्रॉपर्टी, हे सगळं आपल्याला नंतर करता येतं. आणि याच्यात सुद्धा मग एक अन्वेषण पद्धतीचा भाग आहे, तो मी सुद्धा सोडून देतो. पण जाता जाता तुमच्या डोक्यात सोडतो तो विचार. तो बाबासाहेब हे अस्तित्ववादी होते का? मग विचारवंत. दुःख आणि अस्तित्व जवळचं आहे ना, ॲब्स्ट्रॅक्ट फिगर्स नाही आहेत ते. आता जनगणनाच होत नाही आहे, तो भाग वेगळा, जनगणनाच होत नाही आहे. पण was he an existentialist thinker? Because he's talking about the pain. And pain is physical, material, concrete, bodily. तर ह्याच्यावरती सुद्धा आपण पुढच्या सेशनमध्ये कधीतरी जेव्हा वेळ येईल तेव्हा डिबेट करू. तुम्ही तर आता ऑल द बेस्ट तुम्हाला देणार आहे मी नंतर. पण यू कॅन कम बॅक अँड लिसन टू मी आफ्टर सम टाइम्स. Was he ontological, existential or epistemological? असा तो मुद्दा आहे, पण नंतर घेऊ आपण त्याचा. मुद्दा नंबर 4. आणि आता तुमचा जवळचा भाग. किती बोलू शकतो मी आणखीन? हा, थोडा वेळ बोलू शकतो. पण मला प्रश्न विचारले तरी मला आवडेल ना, मग प्रश्न विचार करूया आपण. आणि हे इथंच हा आता गाभ्याचा भाग आहे. हे सगळं करण्यासाठी करेक्टिव्ह, तो कला धरून, डिस्ट्रिब्युशनरी, रेक्टिफिकेटरी जस्टिस ज्याला म्हणता आपण, रिपरेशन नाही, रेक्टिफिकेटरी, दुरुस्त करणे चुका, त्यासाठी न्याय झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला यंत्रणा पाहिजे, जे घटनेमध्ये आहे. यंत्रणा म्हणजे विभाग पाहिजेत. आणि राज्याचं चारित्र्य जे आहे हे कल्याणकारी पाहिजे. इथं रॉल्स आहे, बरेचसे लोक रॉल्स विशेषतः. राज्य हे कल्याणकारी पाहिजे, एथिकल पाहिजे, नीतिमत्ता पाळणारा पाहिजे. हेगेल सांगतो
नीतिमत्ता सांभाळणार पाहिजे, संवेदनशील पाहिजे वगैरे वगैरे. आता हे जास्त मी बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे काय राज्याचं चारित्र्य आहे, काय असायला पाहिजे हे सांगत नाही मी, तुम्हाला माहिती आहे सगळं. पण तुम्ही इथे एक प्रश्न निर्माण करा, बाबासाहेबांनी राज्याची कल्पना का मांडली, राज्य का असावं, न्यायासाठी, न्यायाची पूर्तता करण्यासाठी राज्य नावाची संस्था आणि इतर संस्था का असाव्यात, मार्केट करू शकत नाही का. मुद्दा एक, समाजामधला चांगुलपणा करू शकत नाही का, म्हणजे रुसो म्हणतो की सगळे चांगुलपणा असतं लोकांमध्ये, ते म्हणजे न्याय करतात, न्यायबुद्धी असते, निसर्गता न्यायबुद्धी असते. आईमध्ये असते का, नाही, आईमध्ये नक्कीच न्यायबुद्धी निसर्गता असते. भेदभाव नाही करत आई, की करते, पण करते की नाही, आई करते. म्हणजे आई म्हणजे काय, मला अवघड झालंय बोलायला, पण बोलतोय मी, थोडीशी करते भेदभाव नाही का, स्त्री पुरुष भेदभाव, मुलांचा मुलीचा होतो, पण जाऊ द्या, मी बोलत नाही आता. तर राज्य हे, आणि हेगेलने सांगितलं आहे, कुटुंबामध्ये आईचं स्थान मोठं आहे, एथिकल असते ती, बेसिकली एथिकल असते, मान्य करूया आपण त्या. म्हणजे समाजामध्ये निसर्गताच न्याय करण्याची वृत्ती असते. एक बाजारपेठेवरती जर सोपवलं आपण न्याय करण्याचं, ते सुद्धा करू शकते. असं होतं का, होत नाही, अनुभव आहे. ह्याच्यामध्ये बाजारपेठेवरती सोपवणारे जे आहेत त्याच्यामध्ये दोन विचारवंत आहेत, एक आहे F.A. हाईक आणि दुसरे आहेत रॉबर्ट नॉझेक, हे दोन आहेत. कॉम्पन्सेशन त्यांच्याकडनं झालं, ते तर कॉम्पन्सेशन द्यायला तयार नाहीत, कॉम्पिटिशनवरती जोर आहे त्यांचा. मार्केटमध्ये इक्वल लेवल फील्ड आहे, म्हणजे सगळेजण समान आहेत, आणि त्या स्पर्धेमध्ये जसं आपल्याकडे सनसेट आहे, स्टॉक मार्केट आहे वगैरे वगैरे, तिथे स्पर्धा आहे, इक्वल लोकांमध्ये स्पर्धा आहे, रिस्की आहे पण स्पर्धा आहे. तिथे कॉम्पन्सेशनचा, डिस्क्रिमिनेशनचा मुद्दाच नाही आहे. F.A. हाईक आणि नॉझेक, मायकेल फ्रीडमन वगैरे वगैरे, हे करत नाही. बाजारपेठेकडून अपेक्षा नाही आहे न्यायाची, अन्यायच होतो. त्यामुळे राज्याला आपण समन केलं पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा बाबासाहेब मांडतात, जो रॉल्स मांडत नाहीये. रॉल्सची का तुलना करतो मी, पण येतं ते माझ्या डोक्यात आता, की इतिहासामधला जो काही अन्याय आहे त्यातनं जे काही आपण दरी बघतो, असमानता बघतो, ती इतिहासातनं पुढं चालत आलेली दरी वाढत गेलेली आहे. त्याच्या संबंधीचं परिमार्जन बाजारपेठ करू शकत नाही, म्हणून राज्यच पाहिजे. स्पेशल इंटरव्हेन्शन ऑफ द स्टेट, म्हणून तुमचं किती महत्वाचं काम आहे, भूमिका आहे, जेव्हा तुम्ही अधिकारीवर तेव्हा स्पेशली इंटरव्हेन करायचे तुम्हाला. कारण इतिहासातनं नाडलेले पिसलेले लोक आहेत, त्याच्या संबंधी बाजारपेठ कॉम्पिटिशनच्या, तुम्ही कॉम्पिटंट आहात का नाही, म्हणून सगळेच कॉम्पिटंट व्हायला बघतात. दलित कॅपिटलिस्ट वगैरे असे कॉम्पिटंट व्हायला बघतात, पण ते सेकंड हँड कॉम्पिटंट आहेत. कॉम्पिटिशन आहे, पण इथे जे कोणी स्त्रिया सगळे जातात, त्याच्या अन्यायाचा निराकरण मार्केट करू शकत नाही, कारण ते इतिहासाकडे बघत नाही. कॅपिटलिझम मॉडर्न आहे, पुढे बघणार आहे, मागं बघत नाहीये. रॉल्स सुद्धा मागं बघत नाहीये, गृहीत धरतो फक्त. काळ्यांवरती इतके अन्याय अत्याचार तुम्ही केले तरी तुम्ही त्यांना देत नाही चहा. दलित आणि काळे एकत्र करू शकतो आपण. म्हणून बाबासाहेब म्हणतात राज्य पाहिजे, राज्याचा स्पेशल हस्तक्षेप, इंटरव्हेन्शन पाहिजे, जे राज्य कल्याणकारी आहे, एथिकल आहे. हा झाला महत्वाचा भाग. आता याच्यामध्ये राज्य मग संस्था निर्माण करते. सामाजिक न्याय ही अमूर्त कल्पना आहे थोडक्यात.
तिला मूर्त स्वरूप देण्याच्यासाठी तुम्हाला तशा पूर्व अटी निर्माण कराव्या लागतात. यू नीड टू क्रिएट कंडिशन्स थ्रू विच यू कॅन रिअली रिडीम, रिअलाइज, कॉन्क्रिटाइज द कन्सेप्ट ऑफ जस्टिस. मी म्हणाल तर सामाजिक न्यायाची कल्पना आपसूक अवतरत नाही आपल्या आयुष्यामध्ये, हस्तक्षेप करायला लागतो, नाही का? आणि म्हणून इतर संस्था निर्माण करायला लागतात. कंडिशन्स फॉर द पॉसिबिलिटी ऑफ जस्टिस टू हॅपन इन युअर लाईफ. असे कंडिशन, ट्रूथ कंडिशन ज्या माझ्या फिलॉसॉफीमध्ये आहे, हे ट्रूथ कंडिशन आहे. सोशल जस्टिस होणं म्हणजे ट्रूथ, आणि ते ट्रूथ आपल्या जीवनामध्ये अवतरावं म्हणून त्यासाठी कंडिशन लागतात. मग काय कंडिशन्स आहेत? न्यायालय पाहिजे, न्याय करणारी, नियम करणारे, कायदे करणारी संस्था पाहिजे, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह लागत आहे, आणि तुम्हाला संदर्भामध्ये न्यायाच्या 2-4 गोष्टीची गरज आहे. जनगणनेसाठी सेन्सस ऑफिस लागतं, नाही का? स्टॅटिस्टिकल लागतं, SC ST रिपोर्ट करणारं कमिशन तुम्हाला लागतं. ते सगळं आहे, पण ते काम करत नाही. आता थांबलेलं आहे, रिपोर्ट्सच नाही येत. आता तुम्ही विचारला सर SC ST कमिशनचे रिपोर्ट्स कुठे आहेत? 0. मग न्याय कसा करणार? किती लोकांवरती किती अट्रॉसिटीज झाल्या, काय झालं, कसं समजणार तुम्हाला? आकडेच तुम्ही देत नाहीत. आकडे देणं म्हणजे न्यायाकडे नेणं आहे. कोण सांगेल या सरकारला असा मुद्दा कोणी काढतंय? ह्या सगळ्या कंडिशनॅलिटीज इन्स्टिट्यूशन जे आहेत त्या पाहिजे. दे शुड बी इन प्लेस सो दॅट यू कॅन ॲक्च्युअली, म्हणजे न्यायाचा कान धरून तुमच्या आयुष्यात तुम्ही त्याला आणू शकता. जस्ट टू पुट इट सिम्पली. आता हे झालंय आपल्याला, आणि ह्याच्यात सविस्तरपणे मांडता येतं. मग बाकीच्या ज्या गोष्टी ज्या रिक्रुटमेंट एजन्सीज आहेत सगळ्या, म्हणजे डेटा तयार करणाऱ्या एजन्सी आणि त्याचं अन्वयार्थ लावणाऱ्या एजन्सीज, ह्या सगळ्या आपल्याला पाहिजेत. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या एजन्सीज म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स, IAS, कलेक्टर्स, सगळे. मग ती सगळी यंत्रणा पाहिजे. ते कशी पाहिजे आहे वगैरे वगैरे, ते त्यासाठी महत्त्वाचा दुसरा भाग आहे. आणि इथे मला न चुकता मॅक्स वेबर लक्षात घ्यायला लागतं. व्हॉट इज द आयडियल टाईप? आयडियल टाईप काय मॅक्स वेबरची? तुम्ही पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता, तुमची कल्पना काय असते? कलेक्टरचं ऑफिस असेल, BDOचं असेल, तहसीलदाराचं कुठलंही असेल. BDO आणि तहसीलदार अल्टूल पाल्टूल बोलतो, पण ते वेगळे वेगळे आहेत मला वाटतं ना, वेगळे आहेत. हे जे ऑफिस असतं ह्याच्याबद्दल तुमची काय कल्पना आहे? व्हॉट इज इट? इज इट ऑलरेडी पॉवरफुल ऑर इट इज एम्प्टी ऑफ पॉवर? काय सर? इट इज सपोज टू बी एम्प्टी ऑफ पॉवर. पेपर सांगतो. पण ह्या ज्या बिल्डिंगमध्ये, ऑफिसमध्ये पॉवर नसते, ते एम्प्टी असतं. जेव्हा कोणीतरी बसतो त्या ऑफिसमध्ये, तेव्हा ते पॉवरफुल होतं, किंवा पॉवर जाते, कोणी कामच करत नाही वगैरे वगैरे असं म्हणतात लोक. पण तसं नाही होत, करतात लोक काम. सो द मॉडर्न पॉलिटिकल पॉवर इज एम्प्टी इन द सेन्स दॅट इट डझंट रिअली ऑक्युपाय द सीट बिफोरहँड. महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे रॅशनॅलिटी, प्रोसिजरल. जे काय लिहून ठेवलेलं आहे तुमच्या घटनेमध्ये आणि पुस्तकांमध्ये, त्याचा कुठल्याही पद्धतीचा अभिनवेश न बाळगता त्याला फॉलो करणं. कुठल्याही पद्धतीचा अभिनवेश नाही. भाषा, भाग, प्रांत, जेंडर, कास्ट, कुठलाही असं. ते हे दोनच महत्वाचे मुद्दे आता या घटकेला मी सांगतो. आणखीन बरंचसं बोललेत ते. आणि त्यामुळे तुम्ही न्यायाची संकल्पना परिपूर्तीला नेऊ शकता. पण येथे एथिक्स आहे, म्हणजे कोणाच्यावरती आहे मी अभिनवेश न बाळगता काम करेल. सकृत दर्शनी ॲज अ रेटरिक प्रत्येक जण म्हणतो की येस, आय एम रिअली इम्पार्शियल, ऑब्जेक्टिव्ह
as Weber has defined the role of a bureaucrat. होता का नाही माहिती नाही, पण असं तरी थेरॉटिकली सांगितलं त्याने. आणि बाबासाहेबांनी सांगितलं त्याच्याही पुढचं. त्यांना माहित होतं की हे अभिनव जात नाही लोकांमध्ये, इट्स व्हेरी नॅचरल, इट इज ऑलमोस्ट इंट्युटिव्ह, सवयीचा भाग झालेला आहे, इंट्युटिव्ह झालेला आहे. मनुष्य बरोबर वर्गात ऑफिसमध्ये गेल्यानंतर कुठल्या भागातले तुम्ही, ऑफिसर विचारतो की नाही प्रश्न पहिल्यांदा, मग ते हळूहळू जातीवरती नेतात बरोबर तिकडे गाठतात ते, बरं का. ते हे इट्स नॉट अलाउड इन, म्हणून बाबासाहेब म्हणतात हे जाणार नाही, इट्स नॅचरल. तर ते म्हणतात की त्याचं अभिसरण झालं पाहिजे, डायल्युशन झालं पाहिजे ब्युरोक्रेसीचं. पहिल्यांदा केदार पहिल्यांदा सांगतो. तर ब्युरोक्रेसी जी आहे ना ही ॲम्बिग्युअस अशी ती अभिसरण झालं पाहिजे. ज्या प्रांतामध्ये तुम्ही ब्युरोक्रॅट्स पाठवता त्या प्रांताचं आणि त्या ब्युरोक्रॅटचं काही असं नातं, अँटॉलॉजिकल नातं नसावं, त्या भागातले नसावे. कारण जात ही स्पेशियल आहे, घट्ट झाली आहे स्पेसमध्ये, ती भागातला अमका मग जातीतला वगैरे वगैरे अग्रक्रमाने त्याच्याकडे लक्ष देतो आपण. पण तो एक इंडिव्हिज्युअल आहे किंवा एक सिटिझन आहे म्हणून त्याच्याकडे बघत नाही आपण. हे त्यांना माहित होतं बाबासाहेबांना. म्हणून ते म्हणायचे की नॉर्थकडचे इकडे घेऊन या आणि इकडचे तिकडे पाठवा IAS ऑफिसर्स, फोरसाईट. पण आता तिकडची काय म्हणजे आले तरी काही फरक पडतो का माहिती नाही मला. फरक पडतोय. म्हणून तुम्ही जेव्हा मागताय UPSC मध्ये कुठला पाहिजे तर आवर्जून मागायचं की मला महाराष्ट्रात नाही, दुसरीकडे पाठवा. आणि तिथे जास्त स्कोप आहे तुम्हाला न्यायाच्या बाजूने उभं राहण्याचा. ते इन्क्लिनेशन जे आहेत ना, ते इन्क्लिनेशन फारच असे तुम्हाला गोवून टाकतात. म्हणून जो याचं एखाद चांगले लोक आहेत नाही असं नाही. मी तर माझ्याकडे जंत्री आहे IAS ऑफिसरची, त्याच्याबद्दलचं एक्झाम्पल्स आपल्याकडे चांगले चांगले आहेत. त्याच्याबद्दल कधीतरी पुढे बोलू आपण. SR शंकरन जे होते UP मध्ये, त्याचं आता देऊळच बांधलंय, सॉरी आंध्र प्रदेशात देऊळ नाही बांधलं, पण त्याची पूजा करतात लोक. इतका मोठा ऑफिसर होऊन गेला. ही वॉज जस्ट टू ग्रेट. असे अनेक आहेत, त्याच्याबद्दल मी सांगेल तुम्हाला. तर हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे ते हे 2-3 पत्ते पळायला लागतात आणि सगळे तुम्हाला सांगतात. जेव्हा तुम्ही UPSC मध्ये इकडे तिकडे जातात तेव्हा हे सगळं चांगले. हा झाला आपल्या थेअरीचा भाग. प्रॅक्टिसमध्ये काय होतं ते आपल्याला माहिती नाही, पण थेअरी प्रॅक्टिसमध्ये यावी असं आपल्याला प्रामाणिकपणे प्रांजळपणे वाटत असतं. पण ते होईल मला अजूनही अपेक्षा आहे. तुमच्या लोकात तर सगळ्यांकडे दिसते, तुमच्या चेहऱ्यावर ते दिसते की तुम्ही करणार हे पुढे. शेवटचा मुद्दा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. जे विभाग आहेत ज्याला तुमच्याकडे कॉन्स्टिट्युशनलिझम शिकवत असते, माझा घटनावाद, त्याचं एक महत्वाचं तत्व जे अनेक त्यातलं एक महत्वाचं तत्व जे तुमच्यासाठी संबंधित आहे डायरेक्टली, ते आहे प्रत्येक विभाग घटनावादानुसार प्रत्येक विभाग हा इक्वली तुल्यबळ आहे, कमी जास्त नाही. Every department of the constituent part of state is equally competent and powerful. एक विभाग जास्त आहे, पॉवरफुल आहे, दुसरा कमी आहे असं नाही, इक्वली. हे तत्व आहे घटनावादाचं. पण माइन इज अ सॉफ्ट लँडिंग. मला सॉफ्ट लँडमध्ये म्हणजे दुसरीकडे पाठवलं, पनिशमेंट दिली, पनिशमेंटवरती पाठवलं मला. This language is not at all endorsable in the system. घटनावादाप्रमाणे बरोबर नाही आहे. पण अशा पद्धतीने या लोकांनी रचना केली विभागाची की काही विभाग हे शिक्षासाठी ठेवलेले आहेत. शिक्षा द्यायची असेल तिकडे पाठवा, गडचिरोलीला पाठवेल. काय बोलताय काय तुम्ही? म्हणून स्टेट इज सो कनिंग, ऑब्झेन आहे. नाही सॉरी, मॅकियावेलियन आहे. मॅकियावेलियन सो कनिंग.
सामाजिक न्यायाचा विभाग आहे, तिकडे माझी बदली केली, मला पनिशमेंट होती. एक बाई मला म्हणाली, दिल्लीत असताना बरेचसे लोक, म्हणजे मी काही कमिट्यांवरती होतो, त्यामुळं मला ते सांगायचे, रडायचे, सर मला आय वॉज पनिश्ड बाय सेंडिंग इट टू सोशल जस्टिस मिनिस्ट्री. मग यू शुड बी सेंड टू PMO, इजंट इट? कुठला विभाग पॉवरफुल आहे तुम्हाला माहिती आहे? आता मला सांगायचे कारण नाही. व्हाय दिस डिस्क्रिमिनेशन विदिन? न्यायाच्या संकल्पनेच्या, नीतिमत्तेच्या पटाला धरून विरुद्ध आहे सगळं. हे तुम्ही नाही करू शकत. ही चौकट बसलेली आहे, पण मी बोलू शकतो. घटनाबाद आपल्या कॉन्स्टिट्युशनलिझम मध्ये हे मांडायला पाहिजे. इक्वालिटी बिफोर लॉ, इक्वालिटी ऑफ लॉ, रूल ऑफ इक्वालिटी, हे सगळं जरी असलं तरी आपण विभागामध्ये स्त्रियांचा विभाग, स्त्रियासारखा, व्हॉट इज दिस यार? महिला विभाग म्हणजे असतं महिला आणि बालकल्याण, सगळ्या स्त्रिया जातात. दाखवा मला या विभागावरती दुसरे कोणी पुरुष गेलेत का? बघा, सामाजिक कल्याण खात्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कोण येतं? आणि दिस इज सो ह्युमिलिएटिंग. म्हणून आंबेडकर म्हणतात, ethics of institution is so important. आणि ही कीर्ती विभागाची आपण वाढवावी. आपण वाढवू शकता, पण रिस्क आहे याच्यामध्ये, उतरंडीमध्ये रिस्क आहे. मॅक्स वेबर म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येक लेवल जी आहे ब्युरोक्रेसीमधली ॲटोनॉमस आहे. कोऑर्डिनेशन असतं पण ॲटोनॉमस आहे. आणि त्यामुळे त्या लेवलला आपलं स्वतःचं अंगभूत सत्व आहे, एसेन्स आहे. असं जर असला तर एक विभाग पनिशमेंट का होतो? आणि हे आपण राज्यकर्त्यांना सांगून उपयोग नाही, कारण आपणच निवडून देतो त्यांना. आपण आपल्याला दोष द्यायला पण इतके सतर्क पाहिजे नागरिक. हे तुमचं अधिकाऱ्यांचं माझं नाही आहे काम, सर्वसामान्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. की कशा पद्धतीच्या मला संस्था इथं घडवायच्या आहेत, ज्या माझा सन्मान करतील. इथे थांबतो मी. थँक्यू व्हेरी मच. माझा क्वेश्चन असा होता, जस्टिस अपॉर्च्युनिटी लीड आहे, आउटकम लीड आहे. तुम्ही जे पेन आणि कंपन्सेटरी सांगितलं आहे, आउटकम आणि अपॉर्च्युनिटी स्टेट लीड असली पाहिजे आणि आउटकम स्टेट लीड असली पाहिजे. तर कम्पिटन्सी इरिलेव्हंट होऊन जाणार नाही. आउटकम असली पाहिजे जस्टिस का अपॉर्च्युनिटी बेस्ड असली पाहिजे? कॅन आय गेट क्वेश्चन? सचिनचा प्रश्न असा आहे की जस्टिस हा अपॉर्च्युनिटी बेस्ड असावा का आउटकम बेस्ड? आपल्याकडे भारतामध्ये एक आपण गल्लत करतो, विद्वानही गल्लत करतात. काय? अपॉर्च्युनिटी हे अफर्मेटिव्ह आहे. अमेरिकेमध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शन जे आहे ते फक्त अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे समान संधी मिळावी, एका लेवलवरती आणायचं, ती अपॉर्च्युनिटी झाली. जसं आता हे जे काही भारती 4 आहेत ना संस्था, ह्या संस्था अपॉर्च्युनिटी निर्माण करण्यासाठी तयार झाल्या, आउटकमसाठी नाही. आउटकम इज नेक्स्ट. त्यातनं तुम्ही किती साध्य करता, सिद्ध करता, हे तुमच्यावरती आहे. ह्याच्यामध्ये काय गृहीत धरलेलं असतं की अपॉर्च्युनिटीज आर देअर, अपॉर्च्युनिटीज आहेत, ते तुम्हाला घ्यायचे आहेत की नाही माहिती नाही, फक्त आहे. म्हणून त्याचं अझम्पशन जे आहे की अपॉर्च्युनिटीज आहेत आणि तुम्ही त्यासाठी कॉम्पीट करू शकता, स्वतःला बनवू शकता. पण आउटकम त्यातनं मिळेल की नाही माहिती नाही. कारण आपल्याकडे स्त्रीवाद, जातीवाद असल्यामुळं तुम्ही किती कॉम्पिटंट झाला
तरी तुम्हाला ते आउटकम मिळेलच की नाही याची काही गॅरंटी नाही. म्हणून आपल्याकडे कोटा आला. कोटा इज नॉट अफर्मेटिव्ह ॲक्शन, कोटा इज प्लेसमेंट. कारण तुमच्यावरती बाबासाहेबांचेच आग्रह होता की तुमच्या आम्हाला विश्वास नाही आहे, तुमच्या चांगुलपणावरती आमचा विश्वास नाही. किती कॉम्पिटन्स जरी एखादा असला ना दलितांमधला, त्याला घेणार की नाही याची आम्हाला काही शाश्वती नसल्यामुळे आम्हाला कोटा पाहिजे. म्हणजे आपली पद्धत रिक्रुटमेंटची इतकी ट्रान्सपरंट नाही, इतकी ऑनेस्ट नाही, आपण एथिकली इतके वीक आहोत, त्यामुळे हे कोटा सिस्टम आलेली आहे. आणि दुसरा आउटकम आउटकम सुद्धा पेनफुल असतं. म्हणजे आउटकम तुम्हाला तुमची बदली कुठं करतात, तुम्हाला कुठं प्लेसमेंट करतात हे पेनफुल असतं. आणि स्त्रियांसाठी तर आणखी जास्त पेनफुल असतं. म्हणजे ज्या स्त्रिया पीडित आहेत, लैंगिक छेडवादाच्या पीडित स्त्रिया आहेत, त्यांना कोर्टात ते का जात नाहीत. कोर्टात जाऊन आउटकम मिळवणं, न्याय मिळवणं हे आउटकम झाला थ्रू द प्रोसेस, जर प्रोसेस ऑनेस्ट असली तर. पण त्यांना कितीतरी अवमानाला, ह्युमिनेशनला सामोरं जायला लागतं. नकोच ते. माझ्याबद्दल चर्चा नको, फॉरेन्सिक लॅबॉरेटरीमध्ये चर्चा नको, कोर्टामध्ये चर्चा नको. कारण त्यांना वाटतं की मला आय विल नॉट बी रिसिव्ड प्रॉपर्टी बाय द पेट्रियार्कल सोसायटी, आय विल लूज मोर डिग्निटी दॅन गेटिंग माय जस्टिस. असा तर मुद्दा आहे. इट्स नॉट व्हेरी सिम्पल, बट थँक्यू व्हेरी मच. आणखी याने जर काय थांबतो याने पण जर का विमेनला विमेनच्या डिपार्टमेंटमध्ये ठेवलं तर त्यांना त्यांचे प्रॉब्लेम जास्त माहीत असतात. हा, असं आपल्याला गृहीत राहतो आपण आपल्याकडे महिला आयोग आहेत. आपल्याकडे महिला आयोग आहे की नाही, आपल्याकडे आहे की नाही, महिला चालवते की नाही आयोग. पण त्यांच्याबद्दल तक्रारी आहेत का हो? आहेत ना. हे जे आहे ना, हे चांगुलपणा कुठेही जाऊ शकतो. तो कुठल्याही बॉडीमध्ये घुसू शकतो. तुम्ही स्वतःला नामदेव ढसाळ म्हणतो त्याप्रमाणे उद्ध्वस्त करा पाहिजे. सपोर्ट युअर सेल्फ फ्रॉम विदिन. सगळा कचरा बाहेर काढा पुरुष प्रधानतेचा, नंतर तुम्ही ऑफिसमध्ये घुसा. तू म्हणतोस बरोबर आहे की, म्हणून तो सिद्धांत चालू आहे. मला जास्त कळतं दुःख, अन्वेषण पद्धतीने विचार केला तर मला त्याच्यातले बारकावे, कंगोरे मला जास्त कळू शकतात. वेदना लवकर कळतात, मी त्या वेदनांशी संबंधित आहे. पण त्या वेदनांचे सोडवणं कमी होतील का ह्याच्याबद्दलची गॅरंटी नाही देऊ शकत आपण ना. असं म्हटलं जातं की ज्यानं भोगलेलं आहे त्याला जास्तच कळतं ते. पण ते भोगणं हे विचाराच्या पातळीवरती, काय कृतीच्या पातळीवरती किती उतरतं, याला बाहेरच्या गोष्टी किती करायचं असल्या तर तुमची बदली, तुम्हाला ट्रान्सफर वगैरे अनेक केसेस आपल्याकडे IAS ऑफिसरचे आहेत. आणि पंजाबमध्ये आत्ता केस झाली आहे IAS ऑफिसरची, म्हणजे गळफास लावला आहे दलित ऑफिसरने. अशा अनेक केसेस आपल्याकडे होत राहते. इट्स अनफॉर्च्युनेट. म्हणजे हे जे ह्युमन टेंडन्सी आहे ना डॉमिनेट करण्याची, ती कुठेतरी त्याला आळा बसला पाहिजे. पण सुरुवातीला टू बिगिन विथ इनिशियल कंडिशन म्हणून मान्य आहे की स्त्रियांना पाठवा, त्यांना प्रोबेशनवरती ठेवा. इट्स नॉट ओनली मेकॅनिकल प्रोबेशन, प्रोसिजरल प्रोबेशन, मॉरल प्रोबेशन सुद्धा आहे. मी त्या पदावरती लायक किती आहे हे प्रश्न मला सारखं विचारायला पाहिजे स्वतः. एक वास्तव असतं ते ऑफिसच्या बाहेर असतं, समाज त्याच्याकडे बघत असतो. काय असतं की स्त्रियांची अवमानना होऊ नये, त्यांची डिग्निटी सांभाळायला पाहिजे, त्यांचं वस्तुकरण होता कामा नये, त्यांच्यामध्ये सुद्धा स्वतःचं सत्व असतं. दे आर ऑल्सो एन्टायटल फॉर देअर ओन सेल्फ एस्टीम. हे सर्व विश्वमान्य तत्व जर तुम्ही मान्य केलं तर ते तत्व ज्यांनी कोणी मान्य केलं, जेंडर अपार्ट,
जेंडर न्यूट्रल तर जाऊ शकतो, पण ते प्रोफेशन सिद्ध करायला लागतं की आय एम कॅपेबल. असं होतच नाही. म्हणजे किती तुमच्यावरती टीका झाली तरी तुम्ही त्या खुर्चीला सोडत नाही. दिस इज समथिंग अमेझिंग अँड आय वुड से इनक्रेडिबल. आता हे दोन्ही शब्द राजकारण्यांना माहिती नाहीत. याचं महत्वच माहिती आहे, इनक्रेडिबल आणि सगळं. आणि म्हणून मी सुद्धा याच्यावरती लिहिलं आहे थेअरी, ओनली दलित कॅन डू थिअरी ना, थेरॉटिकल ब्राह्मिन्स एम्पेरिकल सुद्धा एक लेख लिहिला होता 25 वर्षापूर्वी. इज ओनली बट दॅट इज, तुम्ही त्या विटकेटस्टाईनचं म्हणा, यू कॅन यूज युअर प्रायव्हेट लँग्वेज, यू हॅव टू यूज द स्टँडर्ड लँग्वेज. प्रोटोकॉल्स असतात सगळे मांडण्याचे. माझी भाषा तुम्हाला नाही, तसं नाही चालत. माझी भाषा आहे सरळ झाली पाहिजे, सोपी झाली पाहिजे, स्टँडर्ड झाली पाहिजे. नामदेवच्या कवितामध्ये फार प्रचंड विद्रोह आहे, पण मला माहिती नाही आहे, कारण ती भाषा वेगळी आहे. तेंडुलकरांना लिहायला लागलं की मराठीत लिही बाबा, मराठीत कर, मराठीत कर. म्हणजे इतकं तुटलेलं आहोत सांस्कृतिकदृष्ट्या. ते स्टँडर्ड लँग्वेज लिहायला लागतं. आणि म्हणून तुम्ही सुरुवात करा स्त्रियांपासून, पण पुढं तुम्ही वैश्विक पातळीवरती जा. मी स्त्रियांच्या विभागात आहे आणि स्त्रियांचा विभाग अति महत्त्वाचा हे सिद्ध करण्याचं काम माझं आहे. त्याच लेवलवरती घेऊन जायची आहे. पण तिथे जाऊ देत ते तुम्हाला, कारण त्यांना एक फायनान्स डिपार्टमेंट महत्त्वाचं असतं. सोशल जस्टिसला पैसे यायचे असेल फायनान्सकडे जायला लागतात, आणि ते किती त्रास देतात. पैसे येत नाही मुलांचे पॉलिटी याचे, फेलोशिपचे पैसे येत नाहीत. म्हणजे मी आता JNUचं उदाहरण देतो, पण JNUचे विद्यार्थी जाऊन सांगतात की द्या पैसे वगैरे वगैरे. म्हणजे आपणच महत्वाचे केले डिपार्टमेंट सगळे. हे नाही. स्त्रियांचा विभाग किती महत्वाचा आहे, प्रश्न महत्वाचे आहेत, त्यांना इक्वल ट्रीटमेंट द्यायला पाहिजे आपण पैशाच्या संदर्भात वगैरे. तसं होत नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं नाही, एका विभागाचे पैसे दुसऱ्या भागात पडावलेच की नाही. असं कसं काय होतंय. तुम्ही इक्वली रिस्पेक्टेबल आणि कॉम्पिटंट आहात ना विभाग, मग एका विभागाचे पैसे दुसऱ्या विभागाला पळवता तुम्ही. असं चाललेलं आहे की नाही, महाराष्ट्रात चाललेलं आहे. आणि जे मंत्री त्यांच्या समोर पळवतात ते शांत आहेत. म्हणजे आपणच किती आपले स्वतःहूनच आपण काय म्हणतात त्याला, माणसाची शारीरिक झीज आहे का लेबरमधनं होते, आणि आपण विभागाची संस्थांची झीज आपल्या कर्तृत्वामुळे करतो. लोक शिव्या का देतात ऑफिसेसना, आपणच जबाबदार आहे, लोकही जबाबदार आहे. म्हणून जितकं तुमच्या अनुभवाच्या जवळ आहे तितकं तुम्हाला जास्त कळतं. हे बरोबर जरी असलं तर ते अंतिमतः सत्य आहे असं नाही होत. ते ताऊन सारा करून करायला लागतं, प्रोबेशनवरती ठेवावं लागतं त्याला. ओके, एनी अदर पॉईंट. हां, आपण इक्वल कॉम्पिटन्सी आणि पॉवर आणि सर्टन डिपार्टमेंटच्या एसेन्स बद्दल डिस्कस केलं. तर मग जर सगळीकडे इक्वालिटी असेल तर मग प्रोग्रेस कशी होणार सर? तीच तर प्रोग्रेस आहे. इक्वालिटी इटसेल्फ इज अ प्रोग्रेस, इजंट इट? ह्युमन इटसेल्फ वर्क फॉर द बेटरमेंट असं. पण तोच तर बेटरमेंट आहे ना दादा. काय आहे की सगळे एका पातळीवरती यावेत, त्यांची सगळ्यांची इक्वल व्हॅल्यू असावी, कमी जास्त नसावी, तरी हायरार्की नसावी. हेच तर डेव्हलपमेंट आहे. इगॅलिटेरियनिझम ज्याला म्हणतात ती डेव्हलपमेंटच आहे. आता आपण इनइगॅलिटेरियन आहोत की नाही. आपल्याकडे फायनान्स फार मोठं डिपार्टमेंट आहे. कलेक्टरच्या पाठीमागे लोक पडतातच की नाही. पोलीस IPS सुद्धा पडतोय. म्हणजे आता मापा काढत नाही मी, पण पडतात की नाही लोक. तसं का व्हावं? आपापले प्रोटोकॉल्स आहेत त्याप्रमाणे वागावं. वाय आर ऑफिसर्स जम्पिंग अराउंड इच अदर ऑर अराउंड पॉलिटिशियन्स? आणि किती ते उदाहरणं आपल्याकडे आहेत. लोकांना त्रास सहन केला आहे. जे स्ट्रेट फॉरवर्ड बघतात त्यांना त्रास होतो. म्हणून अंतिमतः आयडियली सगळे एकत्र यावे. आता हे भाषण म्हणजे आपण जे आता मी बोललो हे मला मंत्रालयात द्यायला पाहिजे खरं.
पण तुम्ही पुढचे अधिकारी असल्यामुळे तुम्ही भविष्यात होणार, त्यामुळे तुमच्यामुळे तुम्ही आगाऊच दिला आता भाषण, नाही का? इज इट ओके? इफ नॉट ओके वी कॅन कम नेक्स्ट टाइम. चलो. आणि शेवटचा प्रश्न सांगतो. स्टेट लीड जर आउटकम बेस्ड जस्टिस फॉलो केलं, स्टेट लीड आउटकम जस्टिस काय म्हणजे? विदाउट अपॉर्च्युनिटी किंवा कॅपॅसिटी बिल्डिंग, ज्यामुळे मी सांगितलं ते नाही केलं तर ते केलं तर कॉम्पिटिशन पाहिजे आहे, कॉम्पिटन्स पाहिजे. आता कॉम्पिटन्स कसं सिद्ध करणार तुम्ही? कॉम्पिट केल्याशिवाय होणार का सिद्ध? कॉम्पिटन्स म्हणजे कॅपॅबिलिटी तुम्हाला करायची आहे, कॅपॅबिलिटी. तर ती तुमची कॅपॅबिलिटी कशी सिद्ध होणार आहे? तुम्हाला फ्रीडम पाहिजे. आपण काय म्हणतो, डेव्हलपमेंट ऑफ फ्रीडम समर्थन म्हणतात. आता फ्रीडम पाहिजे, फ्रीडम आहे माझ्याकडे. दलित माणसाला, स्त्रीला कुठलाही व्यवसाय करण्याचं फ्रीडम आहे, कॅपॅसिटी बिल्डअप झाली. किंवा एखाद्या मायनॉरिटी माणसाला फ्रीडम आहे व्यापार करण्याचे, पण तो मायनॉरिटी मनुष्य कॅपेबल आहे, परंतु चांगल्या सोसायटीमध्ये घर विकत घेऊ शकतो का? अमर्त्य सेन म्हणता यू कॅन युटिलाइज युअर कॅपेबिलिटी बाय बायिंग अ हाऊस इन द एरिया वेअर इज नो पोल्युशन, नो कमोशन, नो कम्युनॅलिझम. अशा लोकॅलिटीमध्ये तुम्हाला घर विकत घेता येतं का? मग कॅपेबिलिटी बांधून काय उपयोग आहे? आउटकमचा तुझाच मुद्दा आहे तो, नाही का? असं ते आहे एकूण. इज दॅट फाईन? ओके.